सर्व गावातील या ठिकाणी कीर्तनाला जोडलेले आहेत. अगदी एका काठाच्या ठिकाणी कीर्तन सुरू तरी आजूबाजूला नामता आपण मंडपामध्ये स्थापना बनवा. या या हॅलो
सांगतो तुम्हासी भधारे विठ्ठला तुम्हासी भधारे विठ्ठला तुम्हासी भधारे विठ्ठला तुम्हासी भधारे विठ्ठला काही तरी गेला जन्मवाया काही गेला जन्मवाया काही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी भधारे विठ्ठला रामदास महाराज बनस्कर त्यांना साथ करते हरिओम महाराज तळेकर आळंदी देवाची चाल पण शूट करा चाल पण शूट करा बरं
सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी, भवाची पुरी वाहसील, भवाची पुरी वाहतील, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, करिता भरोवरी दुरावसी दुरी, भवाची पुरी वाहवसी, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, देना दुर्बळाची देवा, यदा तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्म लिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ही वाट गुमठी वैकुंठासी जाता रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा शुक्ला ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक धारिणीं अभयदां झंडांधाकार पहा हस्ते स्फाटिक मालिकं वददतीं पद्मासने संस्थिता वंदे त्वां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदानं शारदी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचन ती भाविका एका जनार्दने तुमचा दास त्यांची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा
कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला साक्षात वात्सल्यना तुझ्या धाडसाच धडे आम्हाला तुझ्या विचारांचे घडे सोबतीला तया सवी गाजवू शौर्य आम्ही जिजाऊच साक्षात वात्सल्यना मस्तक हे हे लांब लांब का बसले लोक हे असे कोपऱ्या कोपऱ्यानी भुईमुख कडाय ते बसलेत का ते वाळूवरती झोपलेत ते हो त्या एकानं तो पुढचा गडी महाग बोलून घेतलाय दगड हाणणार ये महाग पुढे काय या चला उठा उठा पुढे उठा उठा ब्लॅक शर्ट उठा उठा हे इकडे हे खांद्याला टिकून बसलेला ए दादा चला 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 पटकन चला याच्या अंधार अंधाराने बसू नका हे इकडे हे दोघ जण बसले हे जिगले जीवलग मित्र हे अय धोत्र चला 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 हे इकडे वाट्यावर आहेत चौघ चला पुढं सारखा महिला मंडळ पुढं सारखा पटपट पुरुष मंडळ पुढं सारखा एक तर लय उशीर केलाय तुम्ही पुढं सारखा पटपट हा ते वाळूवर बसलेले आले का गेले रे घरी हा आले 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 हे इकडे बसलेले का बाहेरगावचे आहेत का हे मंडपापाशी ते परत निघाले पलीकडे टेम्पोकडे या 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 इकडे बरं गंमत अशी आहे बाहेर गावचा माणूस शिस्तीत येऊन बसते आणि गावातला आपला तिकडच बिड्या फुकीत पडले पटपट ती तिघजण तिकडे का तुम्ही आता नाव घेऊ का मी सगळ्याची उठा उठा बाबा उठा पटकन एवढ्या चटया टाकल्यात संयोजकांनी एवढ्या चटयाचा खर्च बरं भाडं द्यायचं नाही याचं द्यायचं का नाही भाडं द्यायचं का नाही मग भाडं देताना आनंद वाटला पाहिजे ना त्याला नाही तर संयोजकांना वाटायचं ह्याचं भाडं बिनबाद गेलं त्याच्यामुळं सगळ्यांनी असं हे लांब लांब अंधारात बसायचं नाही आणि कीर्तनात अंधारात ते बसते जे सत्याची पट्टी देत नाही
अंधारात तोच माणूस बसतो ज्याचं कर्म चांगलं नसतं. त्याच्यामुळे सगळ्याला विनंती आहे, मंडपात समोर येऊन सगळेजण स्थानापन्न व्हा. विठ्ठल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. काही न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची. करिता भरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहवसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे. जगतच नाही माय बाप हो, जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ती तत्वज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगाने तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्ती व्हावी, स्थिरता यावी आणि लय सुद्धा प्राप्त व्हावा, तेव्हा त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होतं. तद्वत या जगताची उत्पत्ती देवाने केली आहे, या जगतामध्ये स्थिरता सुद्धा देवामुळेच आहे आणि या जगताच्या लयाचं कारण सुद्धा तो भगवान पांडुरंग परमात्मा ठरणार आहे. मी माझ्या मुखचं बोलत नाही, संत वचन आम्हाला सांगून जातात. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते उद्धरिले. ज्यानं या विश्वाची निर्मिती केली ना तो देव आहे. ज्याच्यामुळे या जगतामध्ये स्थिरता आहे ना तो देव आहे. ज्याच्यामुळे या जगाचा लय होणार आहे ना तो सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. हा बोलू नका बरं आता काय काय ते काय सिस्टम काय, हा बोलू नका आता, कुणीच बोलू नका आपापसात, नाही तर मी ग बसतो तुम्ही बोला. काही तर एक ठरवू आपण. आणि जरा फ्रेश बसा बरं, फ्रेश बसा, जरा फ्रेश बसा. एक तर तुम्ही एवढ्या उशिरा आले, माझ्या गळ्यात हार टाकण्यापेक्षा तुमच्या सगळ्याच्या प्रत्येकाच्या गळ्यात हार टाकाय पाहिजे. कारण एवढा मोठा मंडप दिसला, त्या 4-5 माझ्या बहिणी माझ्यासमोर असं फुलं टाकू लागल्या. मला वाटलं आता ह्या फुलं टाकायल्यात म्हणजे आता लोक माझं किती स्वागत करतात की कशाला. भजन सुरू झालं तेव्हा लोक कमी भजनी जास्त होते. माझ्यासमोर सिस्टीमवाल्याशिवाय त्या लाईव्हवाल्याशिवाय कोणीच दिसत नव्हतं. आणि हळूच मला आमचे ते येणारे संयोजक म्हणजे महाराज आमच्या गावातले लोक 9:30ला येतात. अरे बाप म्हणलं, अरे मग मलाच कायला 8ला बोलिलं. मला प्रश्नच तो पडला. बरं मला फोनवर वेळ 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 मी आपला खड्डा बघिना काही बघना. आता त्या खड्ड्यामुळे एक बबल आलाय गाडीला. हा माझं ते बघा आता काय करायचं त्याच्या. एवढी गाडी बरं त्या ह्याच्यावर कोतो कुटूर का काय गावाचं नाव ते कुटूरच ना. हा कुटूरपर्यंत आलो नीट. नंतर तिथून ते म्हणले थोडा खराब आहे महाराज थोडा. इथं आल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं थोडा चांगला आहे सांगत जा. हा जरा फ्रेश बसा लोक. एक तर खरंय उशीर येणारे लोक आवडतात मला.
गावातला सगळ्यात हुशार माणूस असतो जो उशिरा येतो. तुमच्या गावाला बाजार कधीच आहे? मंगळवार. गावातच भरते का? गुंटूरला. काय गुंटूर का कुंटूर? कुंटूर. कधी भरते? मंगळवारी. किती वाजता भरते? सकाळी 9 वाजता. संपत आहे कधी? संध्याकाळी 8ला. इकडे बघा, बाजार भरला सकाळी 9ला, संपणारे 8ला. बाजार आहे मंगळवारचा. तरी आपल्या गावातला हुशार माणूस संध्याकाळी 4ला जाते का नाही बाजारला? भरलाय कधी? 9ला, सकाळी 9ला. आणि ह्यो गेलाय कधी? संध्याकाळी 4ला. बरं, त्याच्यापेक्षा एक हुशार असतो जो 6ला निघतो. त्याच्यापेक्षा एक थोडा हुशार असतो जो 7ला निघतो. आणि गावात अति हुशार माणूस असतो तो 7:45ला गाडीला किक आणतो. आणि त्याला जर म्हणलं ना एवढ्या उशिरा बाजारात कसं काय, ते म्हणते शेतकरी गडबडीत असते आणि सस्तात भेटते. सस्तात भाजीपाला भेटतो म्हणून उशीर करायचा आपल्याला नाद पहिल्यापासून आहे. पण परमार्थात असं जमत नाही महाराज. परमार्थामध्ये लोकांनी उशीर नाही केला पाहिजे, तर परमार्थात येण्याची लोकांनी घाई केली पाहिजे. घाई. संत समागमे धरावी आवडी किंवा धरुनी आवडी, करावी तातडी परमार्थी, करावी तातडी परमार्थी. 2 पाठ आहेत. संतांच्या संगतीची समागमाची आवड धरावी आणि परमार्थात येण्याची तातड करावी. काय करावी? तातड करावी. आणि हे तुकोबऱ्यांनी केली. अगोदर तुकोबऱ्यांनी तातड केली. तुकोबऱ्या फार गोड बोलतात. तुका म्हणे तातड करो जीव देईन हा बळी, करीन होळी संसारी. तुका म्हणे तातड करू. इकडे येण्याची घाई केली पाहिजे. इकडे येण्याची घाई केली पाहिजे. पण घोटाळा काय झालाय? सिस्टीम झाली चांगली. सिस्टीम लईच चांगली झाली. लोह्याची आहे ना. घरापर्यंत आवाज आलाय तुमच्या सिस्टीमचा. आणि त्याच्यामुळं लोक काय करले? चौकटीत येऊन ऐकायलेत. आता शिक भजण्याची रुपावळी आहे. आताच काही जाण्यात मतलब. आता शिक भजण्याची रूपावळी. मग भजण्याची रूपावळी होईल. मग भजनी ठोबा रोकमाई घेईल. मग ठोबा रोकमाईला महाराज येईल. मग महाराज इना घेईल. थोडे वेळ याना घेईल. हो ना. त्याचं रूप पाहता लोचनी होईल. मग कीर्तनाचा अभंग होईल. मग चाल होईल. मग नमन होईल. मग महाराज निवांत बोलायला सुरुवात करील. मग जायची काही गडबड करायची नाही. आपण निवांत जाऊ. ह्यो घोटाळा झालाय. आणि संतांनी सांगितलं इकडे येण्याची घाई करा. आणि एकदा इथं आले ना, तुका म्हणे निवांत राही. पाहिले पाही परतोने ना आता कैसी, जाऊ घरा नोहे बरा लौकिक. कोणाचा 3रा दिवस आहे. जाऊ द्या. उद्यापासून तरी कार्यक्रमाची आपली वेळ कितीची आहे? 8:30ची वेळ आहे. पत्रिकेवर छापली. वाचता येत नसेल तर घरातल्या लेकरांनी वाचायला वा. आणि कार्यक्रमात वेळेत उपस्थित राहा माय मावल्या. हो, कारण सांगू का तुम्हाला, 7 दिवस फक्त घरची कामं लवकर आटपा. कारण महाराष्ट्रातली मी सोडून बाकीचे सगळी मोठी मोठी महाराज लोक इथं येणार आहेत. आणि आपल्या गावातली शिस्त, आपल्या गावातलं वैभव कीर्तनकाराला आपल्या उपस्थितीतून दिसलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जेवढ्या जोरात टाळ्या वाजवल्या ना तेवढ्या जोरात उद्या या. फ्रेश बसा जरा. फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का? काही टेन्शन आहे का? असलं तर मला सांगा. जाताना मी डबल करून जातो. हो, पण असं सिरियस बसू नका. मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात म्हणून जवळ बोलविली. पण लोक कीर्तनात असे बसते जसं काय आता 11 वाजता नेऊन मला फुकायचंय ना मैताला आल्यावर. आणि कीर्तनात तसं बसायचं नाही. बरं खरं सांगा, हल्ली मसन वाट्यात तरी लोक असं बसतेत का? बसतेत का? तुमच्या गावात असेल ना. अरे मसन वाटा आहे का नाही गावात? मग हाय म्हणा ना. आता मी पहिल्यांदा आलोय म्हणून मला माहित नाही. असला पाहिजे ना. हल्ली मसन वाटे चांगले करायलेत लोक.
हा मसनवाट्याचं सुशोभीकरण सुरू झालंय. मसनवाट्यात बेंची, झाडं, पाणी, रस्ते, गट्टू हे सगळं व्यवस्था सुरू आहे महाराज. माझा एक मित्र म्हणला, दादा शासन मसनवाट्यावर कसं काय खर्च करायला? म्हणलं शासनाला कळलंय अंतिम सत्य काय ते, त्याच्यामुळं मसनवाटे असे सुशोभित चालू आहेत. बरं सध्या मसनवाट्यात तरी लोक सिरियस बसतात का खरं सांगा बरं? जाऊ द्या, तुमच्या गावाकडे ती मसनवाट्यात भाषणाची पद्धत आहे का? आहे का नाही? मोकळं सांगा. हा मग तुमचं गाव चांगलं आहे. ते मसनवाट्यात भाषणं ठोकणारे कुठून पैदा झालेत काय माहिती. अरे बा, इकडं सरळ रस्ते येतं इकडं हे अशा गप्पा हाणतात. आज या ठिकाणी आपल्या गावचं यांचं दुःखद निधन झालं. आता निधन दुःखदच असतं ना का? कोणी म्हणतंय मारुतीच्या कृपेने गेले? मोकळं सांगा, म्हणतंय का कोणी? बरं ते भाषण कोणी ऐकते का मसनवाट्यातलं? खरं सांगा बरं, मोकळं सांगा. मसनवाट्यातलं भाषण कोणी ऐकते? हे पाहुणे रावळे ऐकतात का? अहो पाहुणे रावळे लांब झाडाची सावली बघून बसतात आणि लय भाषण वाढलं ना आटॅप आटॅप पटकन आटॅप. मला पुन्हा वावरात जाऊन जनावराला चारा पाणी करायचे, आटॅप पटकन. बरं ते घरातले माणसं तरी ऐकतात का? ज्याच्या घरातला माणूस गेलाय त्याच्या घरातले लोक ऐकतात का भाषण? अहो ते घरातले लोक त्या दिवशी टेन्शन मध्ये असतात. आता वाटण्या कशा करायच्या हे हो, आपलं तिरवीला महाराज कोणता बोलवायचा. थोडं जास्त खरं बोललो काय मी? कुणी ऐकत नाही ते भाषण. मसनवाड्यात बसल्यावर नाही बसायचं आपल्यासमोर. आणि मसनवाड्यात बी लोक सिरियस नाहीत महाराज. दादा इमानदारीनं सांगतो, एक 6 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचा चुलता वारला म्हणून मी मातीला गेलो आणि मी मसनवाट्यात गेलो. एकानं मला राम राम घातला. मला मी राम राम घातल्यामुळे बाजूला बसलो. ते माझ्या जवळ आलं आणि ते म्हणलं, महाराज लय वाईट झालं. म्हणलं झालं आता आपल्या हातात काय? महाराज असं व्हायला नव्हतं पाहिजे. मला आता वरून तार तुटली की तुटली, आपल्या हातात काय? आता सांगून करावं लागेल ना त्याचं. मला वाटलं हे जवळच आहे काय की, पण त्यानं ते 2च वाक्य दुःखाचे वापरले आणि लगेच ते मला म्हणलं, महाराज कुठं पोरगी असली तर बघावं यंदा पोराचं करायचं. म्हणजे मसनवाट्यात सुद्धा लोक सुईरिकीचं बोलतात, एवढ्या लोकांना भान राहिलं नाही. मग मला सांगा, जर मसनवाट्यात लोक दुःखी बसत नसतील तर कीर्तनात बसाव का? कीर्तनात फ्रेश बसायचं, एकदम आनंदी बसायचं कीर्तनात. माझ्या समोर लोक फ्रेश लागतात आणि तुम्ही उशीर आले काय वाटत नाही. मी उगा इथून आलोय महाराज, मी इथून एक 350 किलोमीटर इथून आलोय उगा 350. किती वेळ लागायला 350 किलोमीटरला? लोकांना लांबून यावं लागते, त्याच्यामुळे यायला उशीर होते. पण अडचण नाही, जरा फ्रेश बसा. मला लोक कीर्तनातच नाही. चला जगण्याचं एक सूत्र सांगतो दादा, याचा बोलताना इको सगळा घालवा. हा इको आता थोडा वाढवा. हा जमलं. मी जर गायलो, समजा ह्या चौघांनी माझ्यावर कृपा केली आणि माझ्यातला जर भीमसेन जोशी जागा झाला तरच फक्त इको द्यायचा, बाकी इको द्यायचा नाही. हा एकदम प्लेन आवाज ठेवा. इकडे बघा, फ्रेश बसायचं. जिंदगीत एनी टाइम फ्रेश बसायचं. जगण्याचं सूत्र सांगतो मी तुम्हाला. आता मी तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय का नाही? पहिल्यांदा आलोय. ह्याच्या आधी कधी आलोय का? तुमच्या गावात कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे आपल्याला माहिती का? आता कीर्तन झाल्यास कोण कितीची नोट देऊन पाया पडतं ह्याच्यावरून ठरवू पुन्हा. आता ते शास्त्र आहे ते, त्याच्याहून कळतं ना महाराज. आता कीर्तनाचा नियम आहे बाबा, मी आपलं काय आपल्या मुखाचं नाही सांगत, शास्त्र सांगतं. चोपदार बरोबर नाही? शास्त्राचा नियम आहे, कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकाराच्या पाया पडल्याशिवाय घरी जाऊ नये आणि रिकाम्या हाताने पाया पडू नये. हा दुसरा महत्वाचा नियम आहे आणि त्या नियमांचं पालन करायला आपण 1 तास बसू नाही तर काही माहित नाही आपल्याला कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे, कोणाचा किती मोठा बंगला आहे, कोणाची किती मोठी जमीन आहे, कोणाची किती फ्लॉटिंग आहे, कोणाची किती जमीन हायवेत गेली, कोणाची किती तिकडं नाही गावला फ्लॉटिंग बिटिंग आपल्याला माहित नाही. पण तुमच्या गावातला श्रीमंत माणूस सांगू, जो माणूस रस्त्यानं चालत असताना त्याला समोरून येणारा माणूस पाहून हसून आनंदी होतो ना, तो गावातला नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे जगातला. हा, ज्याला बघून लोक आनंदी होतात ना तो माणूस श्रीमंत आहे. नाही तर गावात काही लोक असे असतात महाराज, त्यांना बघितलं की लोक रस्ता बदलितात. ह्याचं तोंड बघितलं की काम होत. असं जर कुणी असेल तर त्यानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि 13 दिवसाला माझं कीर्तन हे गायला आणि हे वाजवायला, बस एवढं नियोजन करावं. त्याचा जगून उपयोग नाही का? कारण कीर्तन असो काही असो आनंदात बसायचं. पण लोकांना एवढी मरगळ आली ना, आता इकडले नाही पण आमच्या गावाकडले काही लोक आहे. आता मोकळं सांगतो मी, जरा माझा स्पष्ट स्वभाव आहे. माझ्या गावातल्या लोकांना मी बोलतो बाबा राम राम घालतो. एकाला राम राम घालतो मी. 15 वर्ष झालं राम राम घालतो. 1 वर्ष नाही 15 वर्ष झालं. आणि मी 15 वर्षापासून त्याला एकच वाक्य वापरतोय, काय चाललंय बाबा? आणि त्याचं ठरलेलं वाक्य, आमचं काय चालायचे? देवानं ठुलय तर राहायचे नाही. 1 दिवस किती वर्ष झाले? 2 लाटा गेल्या, हे नाही हल्लं. हे तसंच कोरोना ह्याच्या जवळ गेलो. कोरोना ह्याला पॉझिटिव्ह करायच्या विचारात होतं, पण कोरोना म्हणलं हे जन्मजात निगेटिव्ह आहे, याला पॉझिटिव्ह करायच्या फांद्यात पडायचं नाही. यालाही प्रमाण आहे, मी प्रमाणाशिवाय बोलत नाही, यालाही प्रमाण आहे.
जैसा दिसे तोंडावरी असं नाही बसायचं आनंदाच्या वातावरणामध्ये, कारण आपण फार भाग्यवान लोक आहोत महाराज. इतके भाग्यवान लोक आहोत आपण, इतकी भाग्यवान लोक आहोत की शिर्डीच्या साईबाबांच्या समकालीन असणारे श्री संत परबदेश्वर बाबा त्यांचं सानिध्य, त्यांनी तयार केलेली उदी, त्यांचं अस्तित्व, त्यांचा आशीर्वाद आपल्या समस्त ग्रामस्थांच्या पदरामध्ये आहे, सगळ्यांच्या डोक्यावर आहे. इतके भाग्यवान आपण लोक आहोत. म्हणून या आनंदाच्या वातावरणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि 46वी पुण्यतिथी बरोबर, मूर्ती स्थापनेचा तृतीय वर्धापन दिन आणि श्रीराम जन्मोत्सव सोहळा असा त्रिसूत्री कार्यक्रम म्हणायला हरकत नाही. आपल्या या पुण्य पावन अशा नगरीमध्ये मौजे इकळी माळ बरोबर आहे का नाही? बहुतेक बाकीचे लोक माळ इकळी म्हणतात का ह्याला? हां, माळ इकळी म्हणतात. मी एक दोघाला म्हणलं इकळी माळला कुठं जायचं, ते मला इकळी माळ नाही माळ इकळी म्हण. आता म्हणलं पत्रिकेत छापले होता, मी काय सांगू. आता ते येता येता अशा अनुभव घडले आम्हाला. म्हणून आपल्या या इकळी माळ नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या निमित्तानं 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा. खरं तर महाराज 2ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी मला वाटतं उद्याची सेवा माझ्या वाट्याला होती. 2 तारीख मला देण्यात आली होती, पण उद्या माझा दिल्लीला एक PhDचा सेमिनार आहे. उद्या सकाळी 6ची फ्लाईट आहे माझी संभाजीनगरवरनं. इथला कार्यक्रम करून तिकडं जायचं आहे. यांना तारखेचं थोडं ॲडजस्टमेंट करा म्हटलं आणि त्यांनी 2 तारखेची 1 तारीख केली. संभाजीनगरवरनं आलो आहे, अमरावतीवरनं इथं आलो आहे. आता इथून संभाजीनगर जायचं आहे आणि उद्या संध्याकाळी दिल्लीला जाऊन बोलायचं एका PhDच्या सेमिनारला. म्हणून त्यांना मी विनंती केली आणि ती विनंती मान्य करून 2 तारखेची त्यांनी 1 तारीख करून आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवंत जशी बुद्धी देतील तदनुसार आपल्याला ही सेवा पुढे घेऊन जायची आहे. सुरुवातीलाच दोन्हीही दिग्गज असे मृदंगाचार्य, चारही गायक, गुणीजन अशी ही वारकरी शिक्षण संस्थेची मंडळी, विनेकरी बाबा, दोन्ही चोपदार, साऊंड सिस्टीमवाले, लाईव्ह करणारे दादा, आयोजक, नियोजक, संयोजक, इथली सगळी कमिटी, या सप्ताह समितीचे सर्व सदस्य, मला बोलवणारे, माझं स्वागत करणारे, या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करतो आणि चिंतनाकडे वळतो. विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. 3 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी जन्माचं सार्थकीकरण आणि आयुष्याच्या आलेल्या नंतर माणसानं काय करावं याचं ज्ञान किंवा याचा उपदेश तुकोबरायांनी अभंगात केलाय. 3 चरणाचा अभंग आहे. इकडे बघा, 3 चरणाचा अभंग आहे. अभंग फार गोड आहे, अभंग सुंदर आहे, पण अभंग साधा, सोपा आणि सरळ नाही. आम्हा वारकरी कीर्तनकारांना बोलता बोलता एक सवय लागली महाराज. सेवेकरिता निवडलेला अभंग अत्यंत साधा, सोपा आणि सरळ आहे. गप एका चरणावर अख्खा चातुर्मास बोलणारे आजही महात्मे संप्रदायात जिवंत आहेत. त्याला साधं सोपं सरळ कसं म्हणावं महाराज? फक्त साधी सोपी सरळ भाषा संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये वापरली, वारकरी संतांनी विशेषत्वानं वापरली, म्हणून साधं वाटायला लागलं, सोपं वाटायला लागलं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण पुढचं लई महत्वाचं आहे. शहाणा तो, इथं दुसरं येडं काम जमत नाही. इथं काय लागतं? शहाणं लागतं. शहाणं. आणि शहाणं कोण करतं? तर शहाणे करून सोडी ती सकळ जना. सगळ्या जनाला संतांनी शहाणं करून सोडलं. म्हणून सेवेकरिता निवडलेला अभंग तुकोबरायांचा 3 चरणाचा आणि इथं बसलेल्या जवळजवळ प्रत्येकाच्या पाठांतरातला अभंग आहे. काही लोकांना अभंग पाठ नसला तरी कानपाठ तरी हा अभंग आहेच महाराज. याच्या पुढे जाऊन एक वाक्य बोलू का? जो वारकरी पिंडाचा आहे ना त्याला हा अभंग पाठच असतो, आणि ज्याला हा अभंग पाठ नाही तो वारकरी पिंडाचाच नाही असं म्हणलं तरी हरकत नाही. विठ्ठल वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे, संत परंपरेचं चिंतन करत असताना किंवा संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना माझ्याकडं मन लावून आहे का मी काय बोलतोय ते. काही अभंग लवकर पाठ होतात महाराज, काही अभंग लवकर पाठ होतात, सहज पाठ होतात, सहज. आणि काही अभंग किती जरी प्रयत्न केले ना, किती जरी प्रयत्न केले, किती जरी आपल्या भाषेत किती जरी घासले ना तरी पाठ होत, किती प्रयत्न करा पाठच होत नाहीत. पण काही अभंग सहज पाठ होतात. बघा, सुंदर ते ध्यान, बोला बोला, करकटावरी तुळसी हार गळा, आवडे निरंतर मकर कुंडले, कंठी कौस्तुभमणी, तुका म्हणे माझे आणि पाहीन श्रीमुख. आता खरं सांगा, हा अभंग पाठ करायला गाता हातात घेतली होती का? घेतली होती का? नाही. हा अभंग सहज पाठ झालाय, सहज. शरण शरण हनुमंता हा अभंग सहज पाठ होतो, सहज. उलट गाथेचं पारायण करताना अभंग लक्षात आल्यास म्हणते अरे येतोय का? काही अभंग सहज पाठ होतात बाबा, सहज. पण काही अभंग किती जरी प्रयत्न केला ना तरी पाठ होत नाहीत. पुढं आणखीन सांगतो, हरिपाठ जर पाठ करायला घेतला ना तर रामकृष्ण हरीपर्यंतचे पहिले 9 अभंग पहिल्या आठवड्यात पाठ होतात महाराज. बरोबर आहे का पोरो?
पहिल्याच आठवड्यात पहिले 9 अभंग पाठ होते. रामकृष्ण हरीपासून विठोबा रुक्माईपर्यंत थोडं जड जाते, जरा जड जाते. विठोबा रुक्माईपासून समाधीच्या अभंगापर्यंत भलतच जड जाते. आणि गडी 15 वर्ष झाला हरिपाठ म्हणायला तरी गुरु परंपरेच्या अभंगाला ह्याचं द्रुपद हुकतंय ना. असं का होतं तर प्रातस्मरणीय गुरुवर्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य की मागच्या जन्मामध्ये याला मनुष्य देह भेटला आणि मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर यानं गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, यानं रामकृष्ण हरीपर्यंत हरिपाठ पाठ केला, पण याची विकेट पडली. नीट ऐका, मागच्या जन्मामध्ये रामकृष्ण हरीपर्यंत हरिपाठ पाठ केला आणि विकेट पडली. मग मागच्या जन्मात जे घोकलं होतं ना ते या जन्मात लवकर पाठ करायला कामी येतं असं माझ्या परंपरेचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. पुढं ऐका, क्षेपक लवकर पाठ होत नाही. क्षेपक संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. आता तुमच्याकडे जागराची पद्धत आहे का? कीर्तन झाल्या जागर आहे का? हा, ते जागराचे भजन ऐकायचे तुम्ही. आहा, पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. गोड असते चारी यदाचा, वेदाचा ना, चारी यदाचा केलाय पतंग त्याला दिलाय निळा. पांडुरंगा गोड असते. थोडं डबल कमी करा, रिपीट कमी करा. हा, लय गोड असते ते. काही काही तर भीमसेन जोशीला चालेल. इंद्रावणी काची देवाची आळा दे इंद्रावणी का, इंद्रायणी नाही, इंद्रावणी काठी. काही काही तर गोड माहिती. आता हे सवडे झाले त्रिभुवनी, सोहळे नाही सवळे. काही काही तर बऱ्याचदा मी पाहिले. तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थो, तू का म्हणे जन्मा आल्याचे, जन्मा शब्दच नाही, तू का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. पण काही का असना, कसं का म्हणिनात, पण त्यांनी परंपरा टिकवून ठेवली ना, त्यांच्या चरणावर माझा साष्टांग प्रणिपात आहे बरं का. त्यांच्यामुळं जागराची परंपरा. आणि त्या जागरामध्ये बी एक बहादर असते. इकडे बघा, त्या जागरात बी एक बहादर असते. पंचपदी हुजिस्तोर मंडपात येत नाही बाबा. नीट आहे का, पंचपदी हुजिस्तोर ते मंडपात येत नाही. पंचपदी हुजिस्तोर ते मंडपाच्या बाजूला असते बिड्यावडीत. आणि जशी पंचपदी झाली गवळण प्रकरण सुरू झालं ते म्हणजे थांबा 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 थांबा, आता आपल्या लेवलचं सुरू झाला कार्यक्रम. आणि मग ते फक्त गवळणी म्हणतोय नॉन स्टॉप. आणि गवळणी बी अशा असतात, हरे 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 असं वरच्या पटीत असते. ए राधे चल माझ्या गावाला जाऊ. किती वाजता? रात्री 1:30 वाजता. बरोबर आहे का बाबा? रात्री 1:30 वाजता ते म्हणतंय सार गोकुळा फिरो ना पाहू. अरे तू जाशील पण इष्टी तर भेटाव, गाडी तर भेटाव. आता हे नाथ महाराजाचं आहे का मोकळं सांगा. अहो हे क्षेपक आहे ना, पण क्षेपक गवळणी लवकर वाट वाकून टाक सडाग राधे जरा पाठ होतं. बाबा एक वाक्य सांगू का, क्षेपक लवकर पाठ होतं, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. हे सगळं सांगण्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे माझी, ती भूमिका समजून घ्या. क्षेपक लवकर पाठ होतं, संतांचं वचन लवकर पाठ होत नाही. का बरं असं होतं? त्याचं कारण आहे, क्षेपक पाठ करायला बुद्धी लागते आणि संतांचं वचन पाठ करायला पदरात पुण्याई लागते, तेव्हा ते पाठ होतं, नाही तर पाठ होत नाही. वैशिष्ट्य आहे. अहो या व्यासपीठावर इथं येऊन गायला, बोलायला, नाचायला, वाजवायला पुण्याई लागते महाराज.
अनंत जन्माचे सुकृत पदरी, एका जन्माचे नाही बहुत सुकृताची जोडी म्हणून आवडी. इथं पुण्याई लागते आणि ती पुण्याई ज्याची फळते ना त्याच्या मुखी पैठा होय. त्याच्या मुखाला हे सगळं येतं, त्याला हे कळतं. अहो या दोघांनीही पकवाजावर बोट टाकलं की बोल निघतो. तुम्ही आम्ही पकवाजावर बोट टाकल्यास बोल निघते का सांगा बरं? निघतंय? शाई निघती. बोल कशाचा निघतंय? आपल्या बोटातून बोल निघत नाही. आपल्या बोटातून जास्तीत जास्त काय निघतंय? चुना. याच्या पलीकडे काय निघत? पण यांच्याच बोटातून बोल का निघतो? वैकुंठवासी प्रातस्मरणीय वैद्यबाबांच्या मुखातून ऐकलेलं एक वाक्य आहे, वाचनात आलेलं एक वाक्य आहे की एखादा मृदंगाचा साधक मृदंगाची आराधना करून नाद ब्रह्माला प्रसन्न करून तालमाधुर्याचं प्रागटीकरण करतो ना, या सगळ्या प्रोसेसमध्ये त्या साधकावर भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा असावी लागते, तेव्हा ते होतं. नाही तर होत नाही बाबा, होत नाही. वाजवा वाजवा वाजवा. नाही कळलं तरी वाजवायचं. चांगलंच बोलतोय म्हणून मला बोलवले. जोरात वाजवायचं, फक्त इमानदारीने वाजवायचं. ते काय झालंय, बरेच जण मगापासून वाजवायलेत पण बऱ्याच जण पुढच्या टायमाला बघू असं म्हणता म्हणता फक्त टायमिंग हुकू नका. आणि कीर्तनात टाळी वाजवायची टायमिंग कोणाला जमते? ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. जगातली सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे महाराज. बिस्किट किती वेळ मध्ये ठेवायचं आणि कोणत्या टायमाला उचलायचं हे कळलं पाहिजे. त्याला हुशार माणूस म्हणते. नाही तर बरेच गायबाने असतात, त्यांना किती वेळ मध्ये ठेवायचं ते कळत नाही, उचलावं कधी ते मेळ लागत नाही. आणि उचलायची टायमिंग हुकली की ते बिस्किट अर्ध पॅन्टीवर उडी हाणतंय आणि अर्ध कपात उडी हाणतंय. आणि मग पुन्हा बायकोला म्हणते चमचा घे बरं गाळ काढायचा. तसं नाही झालं पाहिजे. असे टायमिंग परफेक्ट जमली पाहिजे. जोरात टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाजवा जोरात. इकडं बघा, पकवाजाचा चांगला बोल वाजला, कळू नाही कळू, टाळ्या वाजवायच्या. गायकानं भारी प्रमाण म्हणलं, जोरात टाळ्या वाजवायच्या. का? तुम्ही दुसरं काही देणार आहे का? लय भारी बोल वाजवला, माझ्याकडून 500 कुणी म्हणणार आहे का? लईच गोड प्रमाण म्हणलं तुम्ही, तुम्हाला 1000 म्हणणार आहे का कुणी? आणि ही आयडिया आपल्याला अविनाश महाराजांनी त्यांना दिली 2000, कुणी म्हणणार आहे का? नाही ना. पण तुमची टाळ्यांची दाद ही कलाकाराची जायदाद असते, जायदाद. म्हणून अंतकरणातून टाळ्या वाजल्या पाहिजेत. अंतकरणातून वाजवा. ते घोटाळा काय होते महाराज नेमकं कळत नाही हो, म्हणून गोळ होते. एका कीर्तनात मी एकानं प्रमाण म्हणलं, वाह क्या बात है. खाल्लं एक जण म्हणला, बात क्या है? तुम्हारे कह रहे बात, वाह क्या बात है, वाह क्या बात है. अरे हमको बताओ बात क्या है. कळलं का? हे बी कळाय उद्याचा दिवस येईल तेव्हा कळलं. आमचं आम्हाला कळतंय म्हणून आम्ही वाह क्या बात है म्हणतो, पण खाली बसलेल्या माणसाला कळत नाही. आणि ते कधी कळतं? मगाच्याच विषयाचा धागा धरून सांगतो. चालू कीर्तनात कोणतं प्रमाण म्हणावं, कोणतं प्रमाण कोणत्या चालीत, कोणत्या लयात, कोणत्या होर्न स्वरात म्हणावं, कोणत्या पट्टीत म्हणावं. चालू कीर्तनातल्या प्रमाणातल्या शब्दाच्या भावानुसार त्याला चाल कोणती असावी हे कळण्यासाठी, तो शब्द कानावर पडण्यासाठी, कानातून मेंदूत जाण्यासाठी, मेंदूतून हृदयात येण्यासाठी आणि हृदयातला शुद्ध सात्विक भाव चेहऱ्यावर प्रगट होण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं पुण्यच पदरात असावं लागतं. तेव्हा ते घडतं, नाही तर घडवत नाही. म्हणून लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. आपलं पुण्य ज्या दिवशी फलद्रूप होईल ना, त्या दिवशी संतांची वचनं आपल्याला प्रामुख्यानं लवकरात लवकर पाठवतील. म्हणून सगळ्यांच्या परिचयाचा असणारा 3 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलाय. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन पाहायचं आहे. पहिली विनंती मी तुम्हाला केली होती फ्रेश बसण्याची, आणि दुसरी एक प्रामाणिक विनंती करतो मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल का नाही, तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नामचिंतन करा. त्याचं कारण काय? कितवा सप्ताह आपल्या गावचा? 46वा. बरोबर. 46 वर्ष झालं आपल्या गावात सप्ताह होतोय आणि 46व्या वर्षाच्या 3ऱ्या दिवसाचं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. इकडे बघा, खरं खरं सांगायचं, आता खोटं कोणी बोलायचं नाही. बैठे बैठे सावधान. चला फ्रेश बसा आणि खरं सांगा. माना हलवून का होईना खरं बोला, खोटं बोलायचं नाही. आणि जर तुमच्यापैकी कोणी खोटं बोललं तर मी जाता जाता धडकून मरल. एक तर मी मरल, तर पुढचं बोलायची गरज. त्याच्यामुळं खरं सांगायचं. इथं उभा असणाऱ्या महाराजांनी, ए आई, इथं उभा असणाऱ्या महाराजांनी 46 वर्षात तुम्हाला काही मागितलं का? पटपट बोला. तुम्हाला काही मागितलं का? अंगठ्या फेकून हाना. तुम्हाला काही मनी बिनी नाकातले कानातले द्या काही म्हणले का? तुम्हाला काही चिल्लर बिल्लर ठेवा म्हणले का? नाही म्हणले. आता तुम्हाला काहीच मागत नाहीत, कारण जे काही मागायचं ते अगोदरच फोनवर मागितलेलं असते. त्याच्यामुळं तुम्हाला डायरेक्ट मागण्याचा काही प्रश्न येत नाही. बरं खरं सांगा, तुम्ही मागितलं तरी देताल का?
आता मी आज म्हणलं द्याताल का बघा हळूच म्हणलं ते नाही हा द्या ना महाराज आम्ही द्या ना म्हणलं ते पोरग हा तसं आता इकडं बघा इकडं बघा पण इथं उभा असणारी महाराज मंडळी बेंबीच्या देटापासून 46 वर्षात तुम्हाला एकच विनंती करतात कीर्तनात काय हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं भजन करा बरोबर आहे बाबा बरोबर आहे का नाही इथपर्यंत पटलं का आता पुढचं सांगतो महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करायलो का आपण टाळी वाजवून भजन करा म्हणल्याशिवाय भजन करतो का आपण नाही आता दुसरं खरं सांगा सांगितलं तरी करतो का हा आई म्हणल्या नाही खरं आई आणि मी उगा इथं तुमच्या भागात आलोय म्हणून बोलायलो मी सोडून दिले महाराज भजन करा आणि बिरा इमानदारानं सांगतो मी रक्त जाळूनच देत नाही करू वाटलं करा नका करू तुम्ही कीर्तनात आले हेच महाराजावर उपकार आहे बाकी काय कारण एका गावामध्ये महाराज मी म्हणलं भजन करा एक म्हातार म्हणलं तुला कशाला आणलंय तेव्हापासून गप आहे मी गप म्हणजे गप आहे मी तेव्हापासून मी बोलतच नाही पण आता विषयात हात घालायचा म्हणून दुसरा प्रश्न विचारतो माझ्या कीर्तनात आणि बाकीच्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये तुम्ही भजन केलं काय आणि नाही केलं काय कीर्तनकाराचं काय नुकसान आहे बोला ना पटकन संयोजक म्हणणार आहेत का 5 कमी घ्या संयोजक म्हणणार आहेत का 10 कमी घ्या उलट ते आज मला म्हणणार आहेत 15 मिनिटं जास्त बोला 10 जास्त घ्या बघा म्हणले ते मगाच मला मायबाप कीर्तनकारानं किती सांगू द्या तुम्ही नका ऐकू द्या सांगितलेलं तुम्ही नाही ऐकलं याच्यामध्ये कीर्तनकाराचं नुकसान होत नाही अनादी अनंत काळापासून संतांनी आपल्याला परमार्थाच्या वाटेवर यायला सांगितलं आपण आलो नाही त्याच्यामध्ये संतांचं नुकसान नाही झालं ज्ञानोबरायांची महती कमी झाली का तुकोबरायांची महती कमी झाली का नामदेव महाराजांची महती कमी झाली का नाही झाली महती कमी नाही झाली महती कमी उलट महती वाढत गेली संतांनी अनादी अनंत काळापासून सांगितलं समाजानं ऐकलं नाही याच्यामध्ये संतांचं नुकसान नाही झालं याच्यामध्ये समाजाचं नुकसान झालं याचं गोड चिंतन काकड्यामध्ये ज्ञानोबरायांनी मांडलं काकड्यामध्ये ज्ञानोबराय म्हणले वाजतसे भोग कोणी न ऐकते काकड्यातलं काकडा होतंय ना सत्यात बोला पटकन होतंय का लोक किती म्हणणारे 4 का जमलं हा साऊंड वाला 1 5 आणि असे बी माणसाला कामाचे किती लोक आहेत माणसाच्या हक्काचे माणसं किती अहो 5च ना 4 खंदे करीन 1 मडका धरी आज का करायला तुम्ही बाकीचा उतारा काय कामाचा आहे माणसाच्या नियमानं माणसाला किती माणसं लागतात 4 खंदा द्यायला 1 मडकं धराय फोडा एखादा पाहुणा फोडताय काय त्याला आणि आपल्या सप्त्यात बी किती लोक आहेत काकड्याला 5 आणि ते 5च ओटा पांडुरंगाता दर्शन द्या सकाळा दर्शन द्या सकाळा पांडुरंग म्हणला सकाळा आम्ही 5 जण म्हणजे सकाळा पंचरत्न पंचतत्व आम्हीच आहे याच्या पलीकडं कशाचा काकडा महाराज हे झोपीत वाकडा तिकडं कशाचा काकडा उलट मी गावातले काही लोक सांगतो आणखीन सांगतो सिस्टीमवाल्याला कळल
गावातले काही लोक शिष्टीमोल्याला येऊन भेटतात आणि त्याला म्हणतात हे बघ खाईपाटाला वरचे भोंगे चालू ठेवू, कीर्तनाला बी वरचे भोंगे चालू ठेवू, पण काकड्याला वरचे भोंगे बंद कर, तुला आत्ताच सांगायलोय लव्हे कर. हा वा वा बघा मजा आहे. हा ते म्हणणार मी पैसे घेतले 10 मायाकून जास्त घे का, लई साखर झोप असतील ते लई इवळतेच. अरे काकडा म्हणजे संप्रदायाचा आत्मा आहे ना. पण आमची अवस्था कशी आहे माहिती का, एक वाक्य बोलू का बाबा, ज्याला काकडा समजला ना त्याला वेदांत सुद्धा समजून घ्यायची गरज नाही. एवढं मोठं तत्वज्ञान माझ्या वारकऱ्यांच्या काकड्यामध्ये. पण आमची बोंब कशी झाली माहिती का, ते तुमच्या गावात ते नेपाळी लोक हिंडतात का रात्री, नाही बारकं गाव आहे ना तुमचं, ते मोठ्या शहरात असतात बघा, काय म्हणतात त्याला, गुरखे. दिवसभर सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना, सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना, आणि संध्याकाळी ते गल्ली गल्लीने फिरतात बघा, जागते रहो जागते रहो जागते रहो. जमलं पुरो, जमलं का नाही. म्हणजे यदा कदाचित जर तिसरी लाट आली ना आपलं जर बंद झालं तर मधला एखादा धंदा असा म्हणून मी आपलं हे सुरू केले, बाकी काही नाही. बरोबर आहे का नाही. आणि माणसाचा स्वभाव एवढा वाईट आहे ना बाबा, गल्लीमध्ये गुरख्याचा आवाज आला की घरातला माणूस काय म्हणतंय, गुरख्या आलाय झोपा आता काय ताण नाही, आता झोपा निवांत. अहो आमच्या संभाजीनगरला मी ज्या कॉलनीत राहतो ना तिथं चोरी झाली महाराज, दादा सुधीर दादा, तिथं चोरी झाली. आणि चोरी झाल्याच्या नंतर ती CCTV मध्ये सापडली चोरी. पोलीस स्टेशनला CCTV फुटेज नेलं आणि पोलीसवाले CCTV चेक करू लागले आणि त्यांच्या लक्षात आलं इथं चोरी होत असताना गुरख्या समोरून गेलाय. त्यांनी पोलीस स्टेशनला गुरख्याला बोलवून घेतलं आणि गुरख्याला म्हणले क्या रे तेरे समझ में नहीं आता, तेरे को दिखता नहीं क्या, तेरे सामने चोरी हो रही तो वहां से जा रहा. हाँ तो गुरख्या म्हणला साहब माफ करो मगर मेरे को रात का दिखताच नहीं. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर आपण निवांत झोपतो, आणि ज्या संतांनी जगण्याचा दृष्टिकोन दिला त्या काकड्याच्या वेळाही आम्ही निवांत झोपतो. हे समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मी जी बोलतोय ती गोष्ट लक्षात ठेवा. ज्ञानोबारायांनी काकड्यात म्हणावं, वाज तसे बोंब कोणी न ऐकती कानी, आणि हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. ज्ञानोबारायांनी सांगितलं हरी हरी न म्हणती तयाची हानी होते, तयाची. जे सांगतात त्यांची हानी होत नाही, म्हणून भजन करा म्हणणाऱ्याची हानी होत नाही कधीच. जे भजन करत नाहीत ना त्यांची हानी होते. मग महाराज नेमकी हानी कोणती होते, तुकोबारायांनी स्पष्टपणानं पहिल्या चरणामध्ये सांगतो,
वाजवायचे असले तर इमानदारीनं वाजवा जरा, वाजवा जोरात. हा गाशिक सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. ज्ञानोबाराय म्हणले हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी, आणि काय हानी झाली, नाही तरी गेला जन्म. जन्मच वायाला जातो, एवढी मोठी हानी होते महाराज. सगळ्यात मोठी हानी कोणती, वायाला जाणं. जन्म, पाय मोडला माणूस जगल का नाही, बोला पटकन. एका पायानं माणूस जगते का नाही, एक हात मोडला जगल का नाही, एक डोळा जगल का नाही, एक कान तुटला जगल का नाही, हा एका अंगावून वारं गेलं जगल का नाही, जगल ना. पण माणूस कामातूनच गेला जगल का. मग सगळ्यात मोठी हानी काय, सगळ्यात मोठी हानी काय, नाही तरी गेला जन्म वाया. अहो जन्म वायाला जाणं. आता ऐका, मराठी आता जास्त विचार करणार नाही, मला थोडा वेगळा विषय मांडायचा आहे. नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो. काय दाखवतो, ए इकडे बघा, काय दाखवतो, माझे पैसे दे, नाहीतर नाही, नाहीतर म्हणलं की ते पुढचं लक्षात येते. आपल्या गावात बी काय आहेत, सप्त्यात ये नाहीतर, आणि काही असे बी आहेत तिकडं जाऊ नको, नाहीतर मग उद्या नेणार नाही तुला नाही गावला. ते म्हणते बाबा इथं बसून ऐकू वाळूवर, पण पुढे जात नाही, इथंच बसू पण पुढे जायचं नाही. तर हा शब्द काय करतो, परिणाम दाखवतो. आता मराठी साहित्याचं एक वेगळेपण असे, मी मराठी विषयात PhD करतोय म्हणून सध्या जरा अभ्यासायला मिळाले मला. PhD करतोय म्हणजे मी शिकलेला महाराज आहे बरं. मी BA केले, MA केले, MPhil केले, आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी मराठी विषयात PhD करतोय. म्हणजे मी शिकत शिकत कीर्तन करतो, हे टकुऱ्यात फिट ठेवा एवढा धंदा नाही मा, मोकळं सांगणारा माणूस आहे मी. म्हणून मी जे बोलतोय ना, मराठी साहित्यात एक वैशिष्ट्य आहे. इकडे बघा, आता दोनच भाषेचं वर्णन करू आपण, हिंदी, इंग्रजी आणि मराठी, 3 भाषेचा विचार करू. इंग्रजीमध्ये आणि हिंदीमध्ये लई सायास करावा लागतो महाराज बोल. समजा हिंदीमध्ये जर एखादा माणूस घरी आला तर आइये जनाब, तशरीफ फरमाइए, क्या लेंगे जनाब, कॉफी लेंगे, नींबू शरबत लेंगे. तो म्हणतो नाही जनाब धूप है, थोड़ी देर बैठेंगे, बाद में सोचेंगे. बरोबर आहे का नाही. इंग्रजीत तसं नाही, इंग्रजीमध्ये सुद्धा लई सायास आहेत. बरं, याच्यात बोलत असताना ना काही शब्द सायलेंट असतात. आता इंग्रजीचे काही अभ्यासक असतील तर लक्षात येईल, जास्त विस्तार नाही करत. समजा एखादा क्वेश्चन टॅगचं वाक्य आहे, रिचड द हाऊस असं एक वाक्य आहे, रिचड द हाऊस. आता हा दोष असतो, पण बरेच जण बोलताना शब्द वापरत नाहीत, रिचड हाऊस म्हणतात, त्याच्यामध्ये असतो पण तो उच्चार करत नाहीत, त्याला म्हणतात द सायलेंट आहे. द सायलेंट, द सायलेंट असतो. मराठीत असं नाही महाराज. आपल्या मराठीत एखादा शब्द सायलेंट, वाक्य सायलेंट असते डायरेक्ट वाक्य. मराठीत एखादा पाहुणा घरी येऊ त्याला म्हणा या बसा साहेब, काय घेणार, चहा घेणार, कॉफी घेणार, दूध वगैरे का लिंबू सरबत, ते म्हणते काय म्हणते ते, दूध काय, लिंबू पाणी काय. अहो हे लय वाक्य प्रचार वापरतात गावात, सप्ताय अरे लय भारी महाराज आहेत, पंक्ती बी भारी आहेत, भावना असतात. म्हणजे जास्त विस्तार करत बसायची. आता मला कुणी बी लिहून दाखवा, 1 लाख बक्षीस दे, तुम्ही लिहा. लिहिताच येत नाही, पण सगळ्यात जास्त वापरतो का नाही आपण. मराठीत वाक्याच्या वाक्य गायब असतात. नायगावला कपड्याच्या दुकानात गेले की दुकानदार म्हणतात या 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 नंबर 1 माल आलाय, कालच माल आहे, तुम्ही जवळचे आहेत म्हणून तुम्हाला आलेल्या भावात देणार आहे. याच्यात त्यानं 2 वाक्य खाल्लीत. सांगायची गरज, माल जुनाच आहे, मी बरोबर खात्री लावणार आहे. फक्त म्हणायची पद्धत वेगळी असते. मराठीचं हे वैशिष्ट्य. तसं तुकोबाराय म्हणले सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, मी सांगतोय नाही ऐक तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वायाला जाईल. आता याचा दुसरा प्रवाह निघतो व्याकरणाच्या दृष्टीनं आणि भावविश्वाच्या दृष्टीनं. दुसरा प्रवाह असा निघतो की नाही तरी गेला जन्म वाया, याचा अर्थ जन्माला वाया जाऊ द्यायचं नसेल तर सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला.